मोनिका निर्मळची एक सरकारी दवाखान्यात स्टाफ नर्स म्हणून कार्यरत होती। तिची निर्दयी हत्या झाली आणि मृतदेह लासूरच्या एका पडक्या घरात पुरण्यात आला। तिच्या जीवावर एका क्रूर कटाचा खेळ रंगला आणि या कटात तिच्या नवऱ्याचा, कुटुंबाचा हात असल्याचा संशय समोर येत आहे। या घटनेने एक महत्त्वाचा प्रश्न उभा केलाय, एका स्त्रीने आपले आयुष्य जगण्यासाठी किती मोठी किंमत मोजावी? का आजही या समाजाला आणि काही पुरुषांना स्वावलंबी स्त्री सहन होत नाही का? मोनिकाच्या मृत्यूसोबत केवळ एक जीव गेला नाही, तर हजारो महिलांच्या सुरक्षतेवरील विश्वासही संपलाय। हा केवळ खून नाही, तर स्त्री अस्तित्वावर घातलेला घाव आहे। जर या हत्याकांडातील दोषींना त्वरित आणि कठोर शिक्षा झाली नाही, तर उद्या कोणीही स्त्री सुरक्षित राहणार नाही। म्हणून हा केवळ एक महिलेचा खून नसून संपूर्ण समाजाच्या असंवेदनशीलतेवर आणि महिलांच्या सुरक्षतेवर ढोंगी गप्पा मारलेला एक जोरदार तमाचा आहे। नमस्कार, मी शशांक आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। छत्रपती संभाजीनगरच्या लासूर स्टेशन जवळील एका पडक्या घरात जालना येथील 30 वर्षीय मोनिका निर्मळीचा मृतदेह पुरलेला सापडल्याने राज्यभर खळबळ उडाली आहे। एका विवाहितेचा नियोजनबद्ध खून, तिच्यावर झालेले अत्याचार आणि पुरावे नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न हे समाजातील क्रूरतेचे उदाहरण आहे। या घटनेने महिला सुरक्षाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणलाय। मोनिका निर्मळ या सरकारी रुग्णालयात स्टाफ नर्स म्हणून कार्यरत होत्या। त्या बेपत्ता झाल्यापासून त्यांचे कुटुंबीय चिंतेत होते। अखेर त्यांचा शोध मोहिमेतून हा भयावह कट उघडकीस आला। तिच्या हत्येचा कट ज्या पद्धतीने रचण्यात आला, त्यावरून हे केवळ एक उन्नतम अपराध नव्हे, तर महिला सन्मानावर घाव घालणारे विकृत कृत्य असल्याचे स्पष्ट झाले। सुरुवातीला पोलिसांनी मोनिकाच्या पती सुमित निर्मळ, सासू सपना निर्मळ, सासरा संजय निर्मळ आणि मुख्य संशयित इरफान शेख यांच्यावर संशय घेतला। तपासानंतर इरफान शेख याने पोलिसांसमोर हत्येची कबुली दिली। त्याने पोलिसांना लासूर स्टेशन येथील स्मशानभूमीच्या जवळ असलेल्या पडक्या घरात नेले, जिथे मोनिकाचा मृतदेह पुरण्यात आला होता। या प्रकरणातील एक धक्कादायक बाब म्हणजे मोनिकाच्या पतीने आणि सासरच्या मंडळीने तिच्या मृत्यूमध्ये सक्रिय सहभाग घेतल्याचा आरोप आहे। हा हल्ला केवळ बाहेरून नव्हता, तर तिच्या घरातील लोकांनीही कट रचल्याची शक्यता होती। ही बाब महिला सुरक्षतेची बाबीत अत्यंत गंभीर आहे। विवाह संस्थेला विषमता आणि महिलांना मुखपणे शोषित ठेवण्याचा हा क्रूर प्रकार आहे। खून केल्यानंतर मोनिकाच्या मोबाईलवरून तिच्या कुटुंबियांना "मी दुसरे लग्न केले आहे आणि 1 वर्षानंतर परत येईन" असा SMS पाठवण्यात आला। यावरून गुन्हेगारांचा हेतू स्पष्ट होतो। पोलिसांना आणि कुटुंबियांना गाफील ठेवण्यासाठी कट रचला गेला, परंतु कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दिल्याने सत्य बाहेर आले। मोनिकाच्या खुनामागे कारण अजून पूर्णपणे उघडकीस आले नसले, तरी स्त्रियांवरील वाढत्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाने गंभीर विचार करायला लावले आहे। समाजात असे विकृत गुन्हे थांबवण्यासाठी कठोर शिक्षा आणि वेगाने न्याय प्रक्रियेची आवश्यकता आहे। जर आरोपींना वेळेवर कठोर शिक्षा झाली नाही, तर अशा घटनांना आळा कसा बसेल? महिला सुरक्षेसाठी कठोर कायदे असले तरी त्यांना प्रभावी अंमलबजावणी होत नाही। निर्भया प्रकरणानंतर कायदे कडक करण्यात आले, पण गुन्हेगार अजूनही बिनधास्त हिंसाचार करत आहेत। मोनिकाच्या हत्येसारख्या घटनांवर जलदपणे न्याय मिळणे गरजेचे आहे, अन्यथा महिलांवरील अत्याचाराच्या घटना अशाच वाढत राहतील। मोनिकाच्या हत्येच्या प्रयत्नात अद्याप चौकशी सुरू आहे, परंतु प्रकरण रेअर टू रेअरेस्ट श्रेणीत टाकून जलद गतीने निकाल लागावा अशी समाजाची अपेक्षा आहे। पोलीस आणि न्याय संस्थांमध्ये कठोर निर्णय घेण्याची वेळ आली आहे। अशा गुन्ह्यांना लवकर शिक्षा झाली तरच समाजात कायद्याची दहशत निर्माण होईल। भविष्यात कोणत्याही गुन्हेगाराला असे कृत्य करण्यास 100 वेळा विचार करावा लागेल। हे प्रकरण महिलांच्या सुरक्षेसाठी फक्त कायदा नव्हे, तर सामाजिक मानसिकतेत बदल करण्याची गरज दाखवते। विवाहानंतरही महिलांचा सन्मान आणि स्वातंत्र्य जपले पाहिजे, अन्यथा पितृसत्ताक मानसिकतेच्या विळख्यात आणखी किती मोनिकांचा बळी पडेल। या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी आणि मोनिकांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा ही समाजाची मागणी आहे। महिलांच्या सुरक्षेबाबत केवळ चर्चा करून काही साध्य होणार नाही, तर समाजाला आता कठोर कृत्य घ्यावे लागेल, अन्यथा अशी अवमानित घटना पुन्हा घडेल जी टाळता येणार नाही। अशा घटना घडत राहतील आपल्या शेजारी, आपल्या सोबत देखील। यामुळे या समाजाला, न्याय संस्थांना आणि पोलिसांना अजून सतर्क होण्याची गरज आहे। अशाच महत्त्वपूर्ण विश्लेषणासाठी पाहत राहा सत्य पे सत्ता। व्हिडिओ आवडला असल्यास आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।